पत्रकार ओमकार चेकी यांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 3 दशकांपासून सातत्याने कार्य करत जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रकार ओमकार चेंके यांना एडी फाउंडेशन तर्फे भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम समाजरत्न राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील स्वारगेट परिसरातील सावित्रीबाई फुले सभागृहात शनिवारी हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयकर आयुक्त डॉक्टर सचिन बिरा मोठे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी संजय पुंडेतकर, एडी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड, कार्याध्यक्ष महादेव भानूर, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणीताई गलांडे तसेच सहाय्यक आयुक्त रामू मांडुरकरे व आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते ओंकार चेंके यांची कन्या सौ जयश्री यांच्या समवेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. ओंकार चेंके यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून विविध गैरप्रकार उघडकीस आणून त्यावर आळा घालण्याचे काम केले आहे. तसेच पत्रकारांचे संघटन उभारून त्यांच्या हक्कासाठी आंदोलन, धरणे आणि मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत आवाज पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. पत्रकारितेबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. नागपूर तुळजापूर महामार्गावरील हिवरी परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये ते तात्काळ घटनास्थळी पोहोचून गंभीर जखमींना स्वखर्चाने रुग्णालयात दाखल करतात. कोरोना काळात त्यांनी गरजूंना घरपोच अन्नपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना बाधितांना मदत आणि विविध वार्डमध्ये स्वच्छता उपक्रम राबविले. या सत्कार सोहळ्याला वीज तांत्रिक कामगार संघटनेचे केंद्रीय उपचिटणीस डॉक्टर विलास कन्नाके, डॉक्टर अजय ओंबाळे, अक्षय अर्जुने व आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन नम्रता बागरे यांनी केले.